या राजकारणामध्ये स्त्रीवादी दृष्टिकोन जो आहे हा बेसिकली लिबरल थॉट मधनं पुढे आलेला आहे. हो. पण त्याच्यातून त्या थॉट मधनं पुढे घेणाऱ्या राजकीय महिला या कमी आहेत किंवा त्या पदापर्यंत पोहोचणाऱ्या कमी आहेत. त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आपण बघतोय की ज्या महिला राजकारणात सक्रिय आहेत त्या मात्र स्त्रीवादाबद्दल बोलत. आम्ही ज्या एका मुक्तिदायी परिवर्तनाची भाषा करतो की ज्याच्यामध्ये स्त्री मुक्ती हा शब्द आम्ही किंवा स्त्री सन्मान या अर्थाने आम्ही तो वारंवार अधोरेखित करतो. पण तिकडे आता जसं तू म्हणालीस की तिथेच असं आहे की त्या स्त्री मुक्तीची स्त्रीवादाची भाषा बोलत नाहीत. त्या काय बोलतात तर त्या स्त्री शक्ती म्हणतात. आता शक्ती असं जेव्हा आपण म्हणतो ना स्त्री शक्ती, तर ती शक्ती ही काहीतरी एक अमानवी शक्ती आहे, काहीतरी देवता सदृश आहे आणि ती देवी जशी तो असा सगळा काय तो त्रिशूल आणि हे घेऊन उभी आहे. तर हे जे एक मॉडेल आहे ना, हे मॉडेल सुद्धा पुरुषी मॉडेल आहे. भारत माताचं हे जर बघितलं आपण ती प्रतिकृती किंवा ती आकृती चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये पण ती भारत माता तशीच दाखवलेली आहे. म्हणजे काय होतं की हा जो राष्ट्रवादाचा सुद्धा जो विचार आहे ना, तो राष्ट्रवादाचा विचार सुद्धा एका अर्थाने हिंदुत्ववादी, दुसऱ्या बाजूने पुरुषी सगळ्या अधिसत्तेने केंद्रित झालेला आणि ज्यांच्या नेणिवेमध्ये किंवा ज्यांच्या जाणीवेमध्ये सुद्धा स्त्री ही कशासाठी आहे या ज्या कर्मठ अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी हे लादलेलं आहे.